राज्यात थंडी कायम आहे आणि उत्तर महाराष्ट्रासह पुण्यामध्ये गारठा कायम आहे। मराठवाड्यामध्ये देखील पारा आता 10 अंशांच्या जवळ पोहोचलाय आणि उत्तरेकडून गोठवणारी ही थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानामध्ये घट झाली आहे। मुंबईमध्ये थंड वारे वाहत आहेत। पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा हा 16.2 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय। मुंबईमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतकं नीचांकी तापमानाची किमान तापमानाची नोंद झाली आहे। तर धुळ्यामध्ये सर्वात कमी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। इकडे सोलापूरमध्ये जेऊरमध्ये 7 अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलंय आणि परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली आलाय। तापमान 8.4 अंश सेल्सिअसवर गेलंय। मात्र विदर्भात तापमानात काहीशी वाढ झाली आहे। तर पुण्यामध्ये गारठा सध्या वाढलाय। मराठवाड्यामध्ये पारा 10 अंशांच्या जवळपास पोहोचलेला आहे। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळते। महाराष्ट्र आता संपूर्ण कसा गारठलेला आहे। एका बाजूला आपण शहरांमधलं निवडक शहरांमधलं तापमान पाहतोय। धुळ्यामध्ये तर 6.1 अंश सेल्सिअस इतकी पाऱ्याची नोंद झाली आहे। सगळ्यात कमी तापमान धुळ्यामध्ये आहे, जेऊरमध्ये 7, परभणीमध्ये 8.4 अंश सेल्सिअस। शेकोटीचा आधार एका बाजूला घेतला जातोय। जसजसा गारठा वाढतोय तसं नागरिक शेकोटीचा आनंद घेताना पाहायला मिळतात। यामध्ये अगदी लहान मुलांना सुद्धा शेकोटीमध्ये कोवळ्या उन्हामध्ये आणलं जातंय। महाराष्ट्र सध्या गारठलाय आणि ठिकठिकाणी सध्या हे चित्र दिसतंय। ते राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान अशा प्रकारे पाहायला मिळते। नाशिकमध्ये तर 9.6 अंश सेल्सिअस ची नोंद झाली आहे।